वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शहाबाबत आता धक्कादायक खुलासे होत आहेत। मिहिरने जुहूतल्या बारमध्ये केलेल्या पार्टीबाबत मोठी माहिती समोर आली आहे। त्याचप्रमाणे माझ्या हातून चूक झालेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय अशी रडारडही मिहिरने केल्याची माहिती मिळते। पाहूयात। मिहिर शहा आणि त्याची ही मित्रमंडळी जुहू मधल्या बारमधून बाहेर पडतानाचं हे मिहिर शहाचं फुटेज। मात्र बाहेर पडण्याआधी या मिहिर शहा आणि त्याच्या मित्रमंडळींनी 1-2 नाही तर विस्कीचे 12 लार्ज पेग रिचवले होते। एक्साइज विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे आरोप केले आहेत। मिहिर आणि त्याच्या मित्रांनी जुहूच्या बारमध्ये जंगी पार्टी केली। या पार्टीत मिहिर आणि त्याच्या मित्रांनी विस्कीचा अख्खा खंबा ढोसला। मिहिर शहा मित्रमंडळींनी विस्कीचे 12 लार्ज पेग रिचवल्याचा आरोप करण्यात आलाय। म्हणजेच साधारणतः प्रत्येकानं 4 पेग घेतले होते। अपघाताआधी मिहिर शहा आणि त्याच्या मित्रांनी बारमध्ये 18,730 रुपयांचं दारूचं बिल केलं होतं। 12 पैक विस्की म्हणजेच अख्खा खंबा ढोसल्यानंतर मिहिर शहा आणि त्याची मित्रमंडळी बारच्या बाहेर पडली होती। त्यामुळे ते मद्यधुंद अवस्थेतच होते। मद्यपानाच्या नशेचा अंमल साधारणपणे 8 तास राहतो अशी माहिती एक्साइज अधिकाऱ्यांनी दिली आहे। मिहिर शहा आणि त्याचे मित्र पहाटे 1:30 वाजता जुहूच्या बारमधून बाहेर पडले। मिहिर शहानं कावेरी नाकवाना पहाटे 5च्या सुमारास उडवलं। म्हणजेच नशेच्या अंमलाखाली असल्याच्या 4 तासाच्या आत मिहिरने ही धडक दिली। मद्यधुंद अवस्थेतच मिहिरने नाकवा दाम्पत्याला धडक दिली। एवढंच नाही तर BMW कार खाली अडकलेल्या कावेरी नाखवा यांना फरफटत नेलं। त्यातच त्यांचा मृत्यू झाला। मिहिर शहाच्या चौकशीतून आणखी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। मिहिर शहाने दारू पिण्याआधी बारमध्ये खोटं वय सांगितल्याचंही समोर आलंय। वयाची 25 पूर्ण केली नसतानाही मिहिरनं बारमध्ये खोटं वय सांगितलं। दारू पिण्यासाठी मिहिरनं 27 वर्ष वय दाखवणारं ओळखपत्र सादर केलं होतं। वयाची 25 वर्ष पूर्ण केली नसतानाही त्याला दारू पुरवणाऱ्या जुहूच्या व्हाईस ग्लोबल तापस बारचा परवाना रद्द करण्यात आला। तसंच मुंबई महानगरपालिकेनं तापस बारच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा घातलाय। वरळी हिट अँड रन प्रकरणाचं मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशनही करण्यात आलंय। मिहिर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राज ऋषी बिडावत या दोघांनाही रात्री अपघाताच्या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि त्याचा घटनाक्रम पोलिसांनी समजून घेतला। माझ्या हातून चूक झालेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय अशी कबुली मिहिरने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेनं माझं करिअर संपलेलं आहे अशी उद्विग्न प्रतिक्रियाही मिहिरने चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आरोपी मिहिर शहा आणि राज ऋषी बिडावत या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केल्याचंही समजतंय। मात्र याच मिहिर शहाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांना 60 तास लागले होते। त्यामुळे अपघाताआधी खरंच मिहिर शहा आणि त्याच्या मित्रमंडळींनी 12 पेग रिचवले होते हे सिद्ध कसं होणार हाच मोठा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।